तर रामराम मंडळीनो, विषय सो मी इलं होतं शर्ट घालू खाली. तर शर्ट वगैरे घालून पाडकान चारो बिरो घातले आणि मग सडाच्या दिशेने निघाले. तर सडावर इल्याला मम्मी म्हणगली आधी पहिली चाय ठेव. तर दूध होता हो, पण माका हवं झालं कोरो काढो, म्हणजेच आपली फुटी चाय. माझ्या पुढे कोणाचं काही चालता. तर मग मी माझीच मनमानी केले आणि चायपात घेऊन इलाय परसवातनं आणि मस्तपैकी फुटी चाय बनवलंय आणि तसाच घेऊन गेलंय सगळ्या मंडळींका. तर पहिली पप्पांका दिलाय आणि बाकीच्यांक दिलाय आणि फरसाण काढले आणि त्या फुगवलंय चाय तसा चांगला आणि सगळी खात होती. आणि मग मी पण खाऊन घेतलंय थपकान घालून बसून मस्तपैकी गजाली मारीत मारीत. आणि मग काय ह्या मोण्याचा कीर्तन चालू झालं. काय तो कालन करीत होतो पप्पांसोबत. मग सगळा चाय बी पिऊन झाला आणि मग तशीच आम्ही शेतात गेलो आणि कवळे करूक लागलो, कारण पाऊस धरलो होतो थोडंसं. कवळे केल्यानंतर मग पटापटा वरंडा बांधला आणि ती वरंडा नेऊक लागला खळ्याच्या देशात. इले घरच्यांनी बरोबर माझो पिटयो पाडला नाही. वरंडा चढवला आणि डोक्यावर जवळजवळ 10 तरी वरंडा टाकले असतात आणि एवढे वरंड्याचं ओझं डोक्यात असताना पण माझे नखरे काय थांबले. सगळ्यांनी मिळून वरंडा टाकला पटापटा आणि मग संध्याकाळची वेळ झाली आणि नेहमीप्रमाणे ह्यांनी मला खाली पेटाळल्याने की बाई जा खाली गोरवा गेली असते बांध इस्त बिस्त पेट आणि सगळी कामं करून ठेव. तर मी खाली इलंय, मी घरी इलंय आणि पहिला आधी दूध काढून घेतले, कारण चमू इला होता त्याका बांधलंय पण न बांधता दूध काढलंय आणि हा दूध भरूच होता दुसऱ्या पाडकाका. तर त्याची आऊस दूध देत नाही आणि त्याच्या जवळ पण नाही आहे, त्याच्यामुळे खूपच झाला काय ना काय भरून दूध वगैरे भरून आम्ही त्याला जगवलं. तर लहान पोरांची दूध पिऊची बाटली आहे तर त्याच्यात दूध भरलंय आणि ती घेऊन त्याच्या दिशेने गेले. तर बाटली बघून पहिला धावतच दिला, कारण त्याला सवय झालेली आहे, माहिती आहे या माका दूध या बाटलीत न भेटता. तर धावत धावत दिला. मग त्याला तसं भरून घेतलंय दूध, थोडासा खेळला इकडे तिकडे आणि मग नंतर दूध भरून झाल्यावर इस्त पेटूक गेलाय. तर चुलीत आग घातलंय आणि पाणी तापत ठेवलंय. त्याच्यानंतर कोंबडी बिंबडी टाकून घेतलंय. नंतर मग मासे निटावूक घेतले. फ्रीजात आणून ठेवले नव्हते यांनी, मी पुण्यावरनं येणार म्हणून, कारण माका तिकडे मासे भेटत नाही आणि ह्या बिचाऱ्या मांजरांक पण भेटत नाही. त्याच्यामुळे गोळो बघा कसं माशा का हात मारता तो. मी पण हापापलेला होतेच माशांका, ही पण हापापली होती. तर मग पटापटा निटावून घेतलंय आणि हात बी धुवून झाल्यानंतर चिबूड कापून घेतलंय. तर यंदा चिबूड बारके झाले होते पण होते बऱ्यापैकी. तर त्याच्यात साखर बिकर टाकले, कारण मग असेच खाऊ आवडते साखर टाकून. आणि मग मासे रांधू घेतले. तर मम्मीकडे होता भाकरी भाजूचा डिपार्टमेंट आणि माझ्याकडे होता म्हावरा रांधूचा. तर मम्मीचं थोडं पॅटर्न अलग आहे भाकरी भाजूचं. ही काय करता, मोबाईलात सिरियली बघित बघित भाकरी बसता हो. त्याच्यामुळे अर्ध्या तासाच्या कामाका 1 तास लागता आणि मग फुकटच्या पप्पांचे गाळी खाता. तर हय मस्तपैकी म्हावरा रांधून घेतले भेंडो टाकून. माका म्हावऱ्यात भेंडो टाकून लय आवडता आणि मग जेवण करून घेतला, कारण सकाळी भात काप